जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उत्कल जलधि तरंगा। तब शुभ नामे जागे तब शुभ आशीष मागे गाहे तब जय गाथा। जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे जय हिंद। ನಮಸ್ಕಾರ ಎಲ್ಲರಿಗೂ ನನ್ನ ತುಂಬ ಹೃದಯದಿಂದ ವಂದನೆಗಳು। ಇವತ್ತು ಗಣರಾಜ್ಯೋತ್ಸವದ ಶುಭಾಶಯಗಳು ಕೋರ್ತೀನಿ ನನ್ನ ಹೃದಯಪೂರ್ವಕವಾಗಿ ಎಲ್ಲರಿಗೂ। ದೇಶದ ಮೂಲೆ ಮೂಲೆಯಲ್ಲಿರಲಿ ಎಲ್ಲ ಕರ್ನಾಟಕದ ಕನ್ನಡಿಗರಿಗೆ ಇವತ್ತು ಗಣರಾಜ್ಯೋತ್ಸವದ ಶುಭಾಶಯಗಳು ಕೋರ್ತೀನಿ। सभी को मेरा सलाम अलैकुम। मैं मुबारकबाद देता हूँ कि 26 जनवरी की मुबारकबाद देता हूँ सभी को भी। मेरा सैयदी साहब का सलाम। और हर इंसान के दिल में देश मेरा, मोहल्ला मेरा, ये भारत मेरा, ऐसा सब आना। हर मोहल्ले के अंदर वर सब मिलकर 26 जनवरी करना, ಗಣರಾಜ್ಯೋತ್ಸವ करना। ಎಲ್ಲರಿಗೂ ನನ್ನ ತುಂಬ ಹೃದಯದಿಂದ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ವಂದನೆಗಳು ಸಲ್ಲಿಸ್ತೀನಿ। ये लाइब्रेरी का शुरू होकर कितने साल हो गया? ये लाइब्रेरी शुरू होकर ಇದು ಪ್ರಾರಂಭ ಆಗಿ 13 ವರ್ಷ ತುಂಬಿ 14 ವರ್ಷಕ್ಕೆ ಹೋಗಿದೆ। 13 साल भरकर 14 साल को जाको है ये लाइब्रेरी। सर यहाँ पे एरिया में हाँ तमाम लोग आपका किस तरह साथ दे रहे हैं वो बताइए। सब साथ दे रहे, सब साथ दे रहे हैं, साथ मिलकर हैं। सब हाँ। सब अच्छे। सर गवर्नमेंट ने आपको एक वादा किया था कि लाइब्रेरी बना कर देंगे, वो क्या हुआ सर? गवर्नमेंट आश्वासನೆಗಳೆಲ್ಲ ಸುಳ್ಳು। यानी कि गवर्नमेंट की जो वादे हैं वो सब बेकार, खाली पेपर में आने, टीवी में आने, सुनने के लिए बहुत अच्छा, लेकिन हकीकत में नहीं। इसके 35 लाख रुपए आने वाले थे, इसे रोका डाले सरकार ने। हमें वजह क्या है सर? इसे हमें लाइब्रेरी बना को देती है। जब मैं मान लेने के बाद उसे गवर्नमेंट का नाम आता है इसे खर्चा करे तो उसके वास्ते जो दानी थे 35 लाख रुपए उनको वापस चले गए। गवर्नमेंट भी बना को देनी है लाइब्रेरी, चले गई रंदे। मैं खतरा कर को मैं इंशाल्लाह इसे कोशिश कर को मैं झोपड़ी में चलाता हूँ। गवर्नमेंट का चुप के वादा बड़े बड़े क्या बोलते हैं, दिल तसल्ली गुड़ की चाह कर को। हागे आश्वासನೆಗಳೆಲ್ಲ ಸುಳ್ಳಾದೋ, ये गवर्नमेंट नहीं करी। अच्छा सर मैं इसे तनवीर सेठ साहब को सलाम प्रणाम करता हूँ, नमस्कार करता हूँ। तनवीर सेठ साहब एक बार भी ये लाइब्रेरी को आकर नहीं देखे, और मैं दुआ करता हूँ एक बार तुम्हें आके ये लाइब्रेरी को ನೀವು ಒಂದು ಸಾರಿ ನಮ್ಮ ಕ್ಷೇತ್ರದ ತನ್ವೀರ್ ಸೇಠ್ ಸಾಹೇಬ್ರೆ ನಮಗ ಈ ಬಡಪಾಯಿ ಸಾರ್ವಜನಿಕ ಗ್ರಂಥಾಲಯಕ್ಕೆ ಒಂದ್ ಸಾರಿ ಬಂದು ನೀವು ಭೇಟಿ ಕೊಡಿ। 14 ವರ್ಷಕ್ಕೆ ಕಾಲಿಟ್ಟಿದೆ, ಒಂದ್ ಸಾರಿ ನೀವು ಬಂದಿಲ್ಲ। आप एक लेडीज का एक ख्वाब था, एक लेडीज लाइब्रेरी करना बोल को, क्या इसके बाजू कुछ करने वाले हैं? मैसूर में 60.5 वार्ड है, 60.5 वार्ड में 60.5 ಲೈಬ್ರರಿ रहना। ಮೈಸೂರಲ್ಲಿ 65 ಗ್ರಂಥಾಲಯ ವಾರ್ಡ್ಗಳಿದಾವೆ, 65 ಗ್ರಂಥಾಲಯಗಳು ಬೇಕು। ಮೈಸೂರಲ್ಲಿ ಇರೋದೇ 33, ಮೈಸೂರು में 533। ನನ್ನ ಕನಸು ನಾನು ಒಂದು ಹೆಣ್ಮಕ್ಳ ಗ್ರಂಥಾಲಯ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ನನ್ನ ಕನಸು। ಇದು ಪೂರ್ತಿ ಸಕ್ಸಸ್ ಆದ್ಮೇಲೆ ಅದಕ್ಕೆ ಕಾಲಿಡ್ತೀನಿ। ಇಲ್ದರೆ ಜಾಗ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, इधरले नानो ಒಂದು लेडीज ग्रंथालय ಮಾಡ್ತೀನಿ। मेरा ख्वाब है भाई को बच्चों का एक लाइब्रेरी बनाना कर को बोल को। मैं जिंदा रहा तो ये सक्सेस होने के बाद से मैं जरूर बनाऊंगा। सर लेक्चर मेंटेन कर रहे हैं आप, लोग कितने लोग आ रहे हैं रोज 120 से 180 आदमी आ रहे हैं। हर आदमी सिग्नेचर करते हैं, हर आदमी मोबाइल नंबर डालते हैं, आप देख लो। जी क्या टाइमिंग क्या है सर आपके लाइब्रेरी? सुबह के 7:30 से शाम के 8:30। जो आप एक कूली मजदूरी करने वाले इंसान है, वो कौन सी हिम्मत है जो आप आगे बढ़ रहे हैं? ये मेरी हिम्मत नहीं है, खुदा की कुदरत की देवर ಬೆಂಬಲ। ನನ್ನ ಕೈಲಿಂದ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ, ಇದೆಲ್ಲ ಮಾಡಿಸೋದು ಭಗವಂತ ದೇವರು ಅಲ್ಲಾಹ್ ಕರಾರ, मैं नहीं कर सकता ये। ಇವತ್ತು ಗಣರಾಜ್ಯೋತ್ಸವದ ಪ್ರಯುಕ್ತ ಈ ಧ್ವಜಾರೋಹಣಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ವಿ। ಮೈಸೂರು ಸರ್ ಗ್ರಂಥಾಲಯನ ಓಪನ್ ಮಾಡಿ ಈ ಏರಿಯಾದಲ್ಲಿ
ಎಲ್ಲರಿಗೂ ಓದೋದಕ್ಕೆ ಅನುಕೂಲ ಆಗಲಿ ಅಂತೇಳಿ ಲೈಬ್ರರಿಯನ್ನ ಶ್ರಮವಹಿಸಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವ್ರಿಗೆ ಈ ಗಣರಾಜ್ಯೋತ್ಸವ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಅವರ ಶ್ರಮಕ್ಕೆ ಪ್ರತಿಫಲ ಸಿಗಲಿ ಅಂತ ಈ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ಇವತ್ತಿನ ಗಣರಾಜ್ಯೋತ್ಸವದ ಪ್ರಯುಕ್ತ ನಮ್ಮ ರಾಜೀವ್ ನಗರದಲ್ಲಿ ಬಹಳ ದಿನಗಳಿಂದ ವರ್ಷಗಳಿಂದ ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ವಿ. ಪಾಪ ನಮ್ಮ ಇವರು ತುಂಬ ಶ್ರಮಪಟ್ಟು ನಮ್ಮ ಲೈಬ್ರರಿನ ಉಳಿಸ್ಕೊಂಡು ಇವತ್ತು ಎಲ್ಲ ಗಣರಾಜ್ಯೋತ್ಸವ ದಿನಗಳನ್ನು ಆಚರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ತುಂಬ ಖುಷಿ ಪಡಬೇಕಾದಂಥ ವಿಷಯ. ಹಾಗಾಗಿ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಶಾಲೆಗೆ ಬಂದು ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ನೀವು ಬರಬೇಕು ಸರ್ ಅಂತ ಕೇಳ್ಕೊಂಡ್ರು. ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ನಮಗೂ ತುಂಬ ಸಂತೋಷ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಮುಂದೆನೂ ಕೂಡ ಇವರು ಇದೇ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡು ಮಕ್ಕಳಿಗೆ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸಕ್ಕೆ ಬುಕ್ಗಳನ್ನು ವಿತರಣೆ ಮಾಡಿ ಎಲ್ಲ ಸೌಕರ್ಯಗಳನ್ನು ಒದಗಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂದರೆ ತುಂಬ ಖುಷಿ ಪಡ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ವಿಷಯ. ಹಾಗಾಗಿ ಅವರಿಗೆ ನಮ್ಮ ಶಾಲೆಯ ಪರವಾಗಿ ಹಾಗೂ ರಾಜ್ಯ ನಗರದ ಪರವಾಗಿ ವಂದನೆಗಳನ್ನು ಅರ್ಪಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ.